प्रत्येक लढाई ही जशी जिंकण्यासाठीच लढली जाते, अगदी त्याच प्रकारे प्रत्येक निवडणूक ही सुद्धा विजयासाठीच लढवली जाते. त्यातही ती निवडणूक जर महापौरपदाची असेल तर आणखीनच अटीतटीची बनते. महाराष्ट्रासारख्या नागरीकरण झालेल्या राज्यात महापौरपद हे एखाद्या मंत्रिपदापेक्षा काही कमी नाही. आता आपल्या सगळ्यांच्या नजरा जशा मुंबईच्या महापौरपदी कोण बसणार आहेत याच्याकडे लागल्या आहेत. 1989 साली महापौरपदाच्या निवडणुकीमुळे मुंबईत कोणाची हत्या झाली होती? महापौरपदाची निवडणूक नेमकी कशी असते? मुंबईसह काल झालेल्या महाराष्ट्रातील नगरसेवक पदाच्या निवडणुकीत कोणकोणत्या लढती लक्षवेधिक ठरल्या? केवळ एका मताने निवडून येणारा उमेदवार कोणता? पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत आणि सर्वात जास्त मताने निवडून आलेले नगरसेवक कोण? नागपूरमधील अलिशा खान हे नाव का चर्चेत आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मिळवणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी आहे महेश मडके. आपल्या कोरा राखण यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मुख्यमंत्रीपदाचा मार्ग हा महापौरपदाच्या खुर्चीतून जातो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असलेले श्री देवेंद्र फडणवीस हे एकेकाळी नागपूरचे महापौर होते. पण नेमकी महापौरपदाची निवडणूक होते तरी कशी? या चर्चेचा पुढील भाग सुरू करण्यापूर्वी एक नम्र निवेदन. आपण अद्याप आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ते साल होतं 1989. मुंबईमध्ये शिवसेनेचा दरारा होता. बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द जणू धनुष्याचा बाणच. मुंबई महापौर निवडणुकीवेळी शिवसेनेची काही मतं त्यावेळी फुटली आणि काँग्रेसचा महापौर झाला. फुटीची ठिणगी पडली आणि श्रीधर खोपकर या शिवसैनिकाची घरात घुसून हत्या करण्यात आली. या हत्येच्या आरोपाखाली श्री आनंद दिघे यांना अटक झाली. त्याच्यावर टाळा कायद्याखाली खटला भरला गेला. बाळासाहेब ठाकरे यांनाही आरोपी करा म्हणून मागणी जोर धरू लागली. पण राज्यात त्यावेळच्या काँग्रेस नेतृत्वाने बाळासाहेब ठाकरे यांना या प्रकरणात आरोपी करण्याचं टाळलं. मुंबईच्या महापौरपदाचा इतिहास अशा प्रकारे रक्तरंजित आहे. महापौरपदासाठी नेमकं कशा प्रकारे बहुमत लागतं? निवडून आलेले नगरसेवक महापौरपदासाठी मतदान करतात. हे मतदान गोपनीय असतं. महापौरपदासाठी जो उमेदवार सर्वाधिक मते घेईल तो महापौर म्हणून निवडून येतो. त्यासाठी अर्ध्यापेक्षा अधिक बहुमताची गरज नाही. एक उदाहरण घेऊन हे गणित समजून घेऊ. समजा आपल्याला मुंबईचा महापौर निवडायचा आहे. इथली सदस्य संख्या आहे 227. समजा महापौरपदासाठी 4 उमेदवार उभे आहेत. या चौघांमध्ये ज्याला अधिक मते मिळतील तो महापौर होऊ शकतो. या 4 जणांपैकी पहिल्याला 40, दुसऱ्याला 55, तिसऱ्याला 65 आणि शेवटच्या उमेदवाराला 67 अशी मते मिळाली तर 67 मते मिळवणारा चौथा उमेदवार महापौर होऊ शकतो. म्हणजे महापौर होण्यासाठी अर्ध्याहून अधिक म्हणजे 114 पेक्षा जास्त बहुमत घेण्याची गरज नाही. हे झालं आपल्या महाराष्ट्रापुरतं. पण इतर राज्यात जसं की बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा यामध्ये महापौर थेट जनतेतून निवडला जातो. महाराष्ट्रात असं होत नाही. बंगळुरूमध्ये तर तेथील स्थानिक आमदार आणि खासदार महापौरपदासाठी मतदान करतात. आता जरा या महापालिका निवडणुकीतील लक्षवेधी ठरलेल्या लढतींवर एक नजर टाकू. महाराष्ट्रात कोणत्या पक्षाने किती जागा मिळवल्या यावर आपण या अगोदरच सविस्तर व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओची लिंक इथे दिली आहे. एका मताने काय फरक पडतो असं जर तुम्हाला विचारलं तर बऱ्याचदा आपण मतदानाला जाण्याचेही टाळतो. आपल्याला वाटतं की माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे? नक्कीच फरक पडतो. तुम्हाला माहीत आहे का, परवाच्या निवडणुकीत परभणी महापालिकेत एक उमेदवार फक्त एका मताने निवडून आला आहे. या एका मताची किंमत त्या पराभूत झालेल्या उमेदवाराला विचारा. परभणीत श्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या श्री व्यंकटेश डहाळे यांना 4,312 तर भाजपच्या श्री प्रसाद नागरे यांना 4,311 मते मिळाली. प्रसाद नागरे हे केवळ एका मताने निवडणूक हारले. या मतमोजणीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी आणि परभणीचे खासदार श्री बंडू जाधव यांच्या जोरदार खडाजंगी झाल्याचंही पाहायला मिळालं. इकडे मुंबईत काँग्रेसच्या तुलीप मिरांडा या केवळ 7 मतांनी निवडून आल्या आहेत. त्यांनी भाजपच्या ज्योती उपाध्याय यांचा निसटता पराभव केला आहे. या निवडणुकीत आणखी एक चेहरा चर्चेचा राहिला तो म्हणजे पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार श्री सुरेंद्र पठारे. पठारे हे खराडी वाघोली या प्रभागातून भाजपचे उमेदवार होते. त्यांनी 272 कोटी रुपयांची आपली संपत्ती असल्याचं घोषणापत्रात नमूद केलं आहे. त्यांचे वडील श्री बापूसाहेब पठारे हे भारतीय जनता पक्षाचे वडगाव शहरी विधानसभेचे आमदार आहेत. पुण्यातील बहुचर्चित उमेदवार व समाज माध्यमांवर ज्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत असे श्री वसंत मोरे यांचा भाजपच्या व्यंकोजी खोपडे यांनी 1010 मतांनी पराभव केला आहे. वसंत मोरे ज्यांना तात्याई म्हणून ओळखतात त्यांना केवळ 666 मते मिळाल्याची अफवाही काही काळ पसरली होती. पण श्री मोरे यांना आंबेगाव कात्रज भागातून तब्बल 20,867 मते मिळाली आहेत. राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान भारतीय जनता पक्षाचे श्री राघवेंद्र बापू मानकर यांनी मिळवला आहे. श्री मानकर यांनी महात्मा फुले मंडई भागातून 31,981 मते मिळवत सर्वाधिक अशा 26,497 मतांनी श्री समीर गायकवाड यांचा पराभव केला आहे. नागपूरमधील अलिशा खान यांचा विजय हाही चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांचे पती फहीम खान यांच्यावर काही महिन्यांपूर्वी नागपूर दंगलीत सहभाग असल्याचा आरोप आहे. फहीम खान यांना 4 महिने तुरुंगवासही भोगावा लागला होता.
नागपूर महापालिकेने त्यांच्या घरावर बुलडोझर चालवून त्यांचं 2 मजली घरही जमीनदोस्त केलं होतं. त्यावर अलिशा खान यांनी न्यायालयात दाद मागितली तेव्हा न्यायालयाने नागपूर महानगरपालिकेला खडे बोल सुनावले होते. आता अलिशा खान या ओवेसी यांच्या MIM पक्षाकडून नगरसेवक म्हणून नागपूर महापालिकेत निवडून गेल्या आहेत. त्यामुळे अलिशा खान यांनी भाजपच्या भाग्यश्री कांतोडे यांचा पराभव करून राजकीय हिशेब चुकता केल्याचं बोललं जात आहे. मुंबईत अरुण गवळी यांच्या दोन्ही कन्या योगिता आणि गीता गवळी यांचा पराभव झाला आहे. दहिसर प्रभागातून भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे गटाच्या धनश्री कोळगे यांचा 10,725 मतांनी पराभव केला आहे. घोसाळकर या शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आणि अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. त्यांचे आणि उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाचे खूप घरचे जवळचे संबंध आहेत. अभिषेक घोसाळकर यांची काही महिन्यांपूर्वीच हत्या झाली होती. त्यामुळे दहिसर भागातील जनता यावेळी ठाकरे यांना कौल देणार की नव्याने भाजपची वाट धरलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना निवडून देणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. आणखीन चर्चेत असलेला चेहरा म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील नेत्या श्रीमती रुपाली ठोंबरे यांचा देखील 2 ठिकाणाहून पराभव झाला आहे. भाजपच्या स्वप्नाली पंडित आणि स्नेहा मालवडे यांनी त्यांचा पराभव केला आहे. काँग्रेसचे नेते आणि पुण्याचे माजी महापौर श्री प्रशांत जगताप यांनी मात्र वानवडी येथून भाजपचे अभिजित शिवरकर यांचा पराभव करून काँग्रेसला पुण्यात एक चेहरा मिळवून दिला आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओत आपण महानगरपालिका रणसंग्रामातील काही निवडक लढतींवर चर्चा केली. ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. तसेच आपलं कोरा रकाना हे यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.